मंडळी, आपल्याच आईवडिलांना जर आपल्याच मुलासाठी इच्छामरण मागत असेल तेही सुप्रीम कोर्टाकडे, आणि सुप्रीम कोर्ट ही जर आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही न घेतलेला निर्णय घेत असेल आणि एखाद्या व्यक्तीला इच्छामरणासाठी परवानगी देत असेल आणि तेही त्याच्या आईवडिलांनी मागितल्यानंतर, ही गोष्ट कशी वाटते ऐकायला? मंडळी, आज जितकं देशामध्ये इराण आणि अमेरिका या सगळ्या युद्धाची चर्चा सुरू आहे, तितकीच चर्चा सुरू आहे हरीश राणा याच्याबाबत सुप्रीम कोर्टाने घेतलेल्या निर्णयाची. मंडळी, सुप्रीम कोर्टानं कधी नाही ती इच्छामरणाची जी आहे ती परवानगी हरीश राणा याला दिलेली आहे. कोण आहे हरीश राणा? मंडळी, त्याची स्टोरी जेव्हा तुम्ही ऐकाल ना, अक्षरशः हृदय पिळून टाकणारी ही घटना आहे. मंडळी, अशोक राणा यांचा मुलगा हरीश राणा हे तसे गाझियाबादचे, आणि तिथं पंजाब युनिव्हर्सिटीमध्ये हरीश राणा हा टॉपर होता, चांगल्या प्रकारचा जो आहे तो विद्यार्थी होता. आणि त्याच्या वडिलांनी त्या शहरामध्ये राहता यावं याच्यासाठी जवळजवळ 4 मजली त्याचं घर जे आहे ते घेतलं होतं. मात्र त्याचं 4 मजली घर असतानासुद्धा तो PGमध्ये राहत होता, आणि ती PGची बिल्डिंग ही 4 मजलीच होती. आणि त्या 4 मजली बिल्डिंगवरून 2013मध्ये हरीश राणा हा जो मुलगा आहे, तो ज्याला कोर्टानं इच्छामरणाची परवानगी दिली, हा हरीश राणा पावसाळ्याच्या दिवसामध्ये त्या बिल्डिंगवरून 4थ्या मजल्यावरून खाली पडला. आणि खाली पडल्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं गेलं, त्याचे उपचार जे आहेत ते तिथून पुढे केले गेले. मंडळी, मात्र 2013 पासून ते आज 2026पर्यंत 13 वर्ष झाली हरीश कोमातच आहे. आणखी तो कोमामधून बाहेर आलेला नाहीये. इव्हेन आत्तापर्यंत त्याच्या विलाजासाठी ते 4 मजली घरही त्याच्या वडिलांनी विकलं, कितीतरी जमीनही त्याच्या वडिलांनी विकली, त्याच्या आईचे म्हणजे अशोक राणा यांच्या पत्नीचे कितीतरी दागिने सुद्धा त्यांनी मोडले. मात्र आज त्यांना जेव्हा रस्त्यावर याची पाळी येते, एवढा खर्च ते त्यांच्या मुलासाठी करतात की एकदा त्यांचा मुलगा बोलावा. मात्र आज जेव्हा डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की तुमचा मुलगा बोलणं शक्य नाही, तेव्हा त्यांनी जे आहे ते सुप्रीम कोर्टाकडे धाव घेतली आणि आमच्या मुलाला इच्छामरण देण्याची परवानगी द्यावी अशी सुप्रीम कोर्टाकडे अपील दिली. मंडळी, हरीश राणा ज्या अवस्थेत होता त्या कोमाच्या अवस्थेमध्ये शरीर काही कृत्रिम जे आहे ते मशिनरीवरती जिवंत ठेवलं जातं. ते शरीर कसलंच रिॲक्ट करत नाही, पॅरालाइज झालेलं असं सगळं शरीर, कुठलंच हात बोट काहीच त्या शरीराचं हालत नसतं. फक्त काही काय म्हणू आपण त्याला, कृत्रिम उपचाराद्वारे जे आहे ते शरीर सचेतन ठेवलेलं असतं, नसतं त्या शरीरामध्ये काहीच राहिलेलं नसतं. आणि अशा अवस्थेमध्ये 2013 पासून ते 2026पर्यंत हरीश राणा होता. आणि त्याचे आई आणि वडील तो एकदा बोलावं याच्यासाठी त्यांनी त्याचे सगळे जे आहे ते घरदार सगळी प्रॉपर्टी विकली. आणि आता ते वयाच्या त्या पडावावरती आहेत ज्या पडावावरती लेकाकडून त्यांची सेवा त्यांना अपेक्षित आहे. ते या वयामध्ये त्यांच्या लेकाची एवढी 24 तास सेवा करू शकत नाहीत. करूही शकले असते, पण डॉक्टरांनी जेव्हा त्यांना सांगितलं की तुमचा मुलगा आता नीट होणं शक्य नाही, देशातला एकही डॉक्टर सोडला नाही, एकही हॉस्पिटल सोडलं नाही, मात्र त्यांचा मुलगा कुठंच नीट होणं शक्य नाही हे जेव्हा त्यांना कळालं, कारण 4थ्या मजल्यावर पडला तेव्हा मेंदूवरती तो पडला आणि त्याला डोक्याला एवढा गंभीर मार लागलेला होता की तेव्हा जे कोमामध्ये गेला तो आणखीही जे आहे ती कोमाच्या बाहेर आलेला नव्हता. मग मंडळी, हा निर्णय डॉक्टरांनी दिल्यानंतर त्याच्या आईवडिलांनी, हरीश राणाच्या आईवडिलांनी कोर्टाकडे धाव घेतली. सुप्रीम कोर्टापर्यंत हा निर्णय गेला आणि शेवटी सुप्रीम कोर्टाने आजपर्यंत जो निर्णय त्याने कधीच दिला नाही, ती परवानगी, तो निर्णय कोर्टाने दिला की हरीश राणा याला इच्छामरण देण्यात यावं. आणि हा निर्णय देताना कोर्टानं त्यांच्या आईवडिलांचं खास कौतुक केलं की तुम्ही इतक्या दिवस त्याला सांभाळलं आणि आत्ताही तुम्ही हा निर्णय घेताय, पण तुम्ही खचून जाऊ नका असं म्हणत जे आहे ते कोर्टानं निर्णय दिला. आणि अक्षरशः दोन्ही जजच्या जे आहे ते डोळ्याला पाणी आलेलं होतं. मंडळी, हे इच्छामरण दिलं कसं जातं तुम्हाला हे थोडक्यात सांगतो मी. 2 प्रकारचे मरण असतात. एक आहे आत्महत्या, नैसर्गिक मरण वेगळं. आत्महत्या करून एक जीव देतो माणूस, ते कायद्यात बसत नाही, तो गुन्हा आहे आणि पापही आहे. मात्र एक इच्छामरण आहे की काही मेडिकल कंडिशनमुळे त्या व्यक्तीला इच्छामरण दिलं जातं. इच्छामरण म्हणजे काय? इच्छामरण हा शब्द आजपर्यंत आपण साधू संतांच्या बाबतीत ऐकला असेल की ते स्वतः इच्छानं जे आहे ते इच्छामरण. आता काही 2-3 महिन्यापूर्वी एका व्हिडिओही व्हायरल झाला होता, वाराणसीतल्या एका महात्म्याने इच्छामरण जे आहे ते घेतलं होतं. मात्र मंडळी, कोर्ट जेव्हा इच्छामरण आता हरीशला देणार आहे, तर ते इच्छामरण कशा प्रकारे दिलं जाणार आहे? तर मंडळी, काय केलं जातं की ज्या मशिनरीवरती तो आता जिवंत आहे, ज्या कृत्रिम मशिनरीवरती, ज्या औषधीवरती, ज्या औषध उपचारांवरती, ज्या एन्व्हायरमेंटमध्ये आता तो सचेतन आहे, त्याचं शरीर जे आहे ते रिॲक्ट करतं आहे, त्या एन्व्हायरमेंटमधून त्यांना पूर्णपणे बाहेर काढलं जातं. त्याच्या गोळ्या बंद केल्या जातात, त्याला ज्या प्रकारच्या मशिनरीमध्ये ठेवल्या जात होते ती मशिनरी बंद केल्या जाते, विलाज बंद केला जातो, त्याला एका मोठ्या शासकीय रुग्णालयामध्ये भरती केलं जातं आणि त्या रुग्णालयाच्या एन्व्हायरमेंटमध्ये त्याला ठेवलं जातं, नॉर्मल एन्व्हायरमेंटमध्ये, जिथं कसल्याही प्रकारचं खायला नाही, कसल्याही प्रकारचे उपचार नाही, त्याचे सगळे उपचार जे आहे ते बंद केले जातात. आणि त्याला एक गरिमेचं इच्छामरण दिलं जातं.
म्हणजे हे सगळे उपचार बंद केल्यानंतर त्याची बॉडी फक्त काही दिवस रिॲक्ट करू शकते आणि काही दिवसानंतर ती बॉडी रिॲक्ट करणं बंद करते. कसल्याही प्रकारची जी आहे ती आतली जी त्यांची हालचाल आहे ती कसल्याही प्रकारची चालू राहत नाही, ती पूर्णपणे बंद होऊन जाते आणि यालाच डॉक्टर मृत घोषित करतात नंतर. आणि हे मरण जे आहे त्याला देण्यात येणारं हे गरिमेचं मरण आहे मंडळी. त्याच्या संविधानिक स्वरूपाने दिलं गेलेलं हे मरण आहे, कारण फक्त त्याचं औषध पाणी बंद केलेलं आहे आणि त्या औषध पाण्यानंतर नॉर्मल इन्व्हायरमेंटमध्ये तो 8 ते 9 दिवस फार जगू शकतो किंवा काही तज्ज्ञ सांगतात की 2 ते 3 दिवस जगू शकतो. काय जो 2 ते 3 दिवस जगन आणि त्याच्यानंतर जे आहे ते त्याचा मृत्यू होतो, नंतर त्याचा दहन अंत्यसंस्कार केला जातो. आणि असा मंडळी निर्णय आज सुप्रीम कोर्टाने दिला आणि हरीश राणा यांना इच्छामरण देण्यासाठी जे आहे ती त्यांच्या आईवडिलांना परवानगी दिली. मंडळी, जेवढा युद्धानं देश हळहळला आहे त्याच्यापेक्षा जास्त देश जो आहे तो या बातमीनं हळहळला आहे. एक तरुण युवक जो की 21 वर्षाचा आहे त्याला इच्छामरण दिलं जातं आहे. यावेळेस त्याच्या आईवडिलांवरती काही जे आहे ते भावना होत असतील हे आपल्याला खरंच पाहणं गरजेचं आहे. कारण मंडळी, एक असतं मरण की गेला, त्याची अंत्यसंस्कार केला, विषय म्हटला, पण आता ते त्यांच्या मुलाला हळूहळू मरताना पाहणार आहेत आणि त्याच्यामुळं त्यांचं दुःख हे खरंच फार मोठं आहे. बाकी असो मंडळी, व्हिडिओचा उद्देश फक्त एवढाच होता की जी बातमी चौकड फिरते, जी सगळ्या हिंदी न्यूज चॅनलवरती दाखवल्या जाते, ते आपण ॲक्च्युअलमध्ये नेमकी बातमी काय आहे हे सांगणं हाच या व्हिडिओचा उद्देश होता. बाकी मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा. भेटूया पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.